जना सज्जना भक्ती पंक्तेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. इथं माझ्या करिअरची सुरुवात होत आहे. या 2-4 वर्षामध्ये जे तुम्ही करणार, जे तुम्ही तुमची शिदोरी मिळवणार, तेच तुम्हाला संबंध आयुष्यभर उपयोगाला येणार आहे. इथे जर चूक झाली तर मात्र आयुष्यामध्ये फक्त पश्चातापाशिवाय दुसरं काही असू शकणार नाही. तर त्यामुळं आपण काही ह्या मुद्द्यांमध्ये बघतोय. पहिला मुद्दा आपला आहे स्वतःला ओळखणे. काय करायला मला आवडेल, माझं कोणत्या विषयात मला रस आहे, माझी शारीरिक आणि मानसिक क्षमता कोणत्या क्षेत्रात मी जर गेलो तर ती टिकून राहील, याचा त्या विद्यार्थ्यांनी नक्की विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर सकारात्मक काही सवयी मला लावून घ्याव्या लागतील. जसं की नियमित व्यायाम करावाच लागेल, पर्याय नाही. नो एनी वे ओनली वन वे. प्राणायाम का गरजेचा आहे, व्यायाम का गरजेचा आहे? लो ऑक्सिजन सप्लाय इज द मेन कॉज ऑफ ऑल डिसीजेस. अपुरा ऑक्सिजन पुरवठा हाच सर्व आजारांच्या कारणामधलं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळं मला व्यायाम करावा लागेल, मला प्राणायाम करावं लागेल. याच्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये खूप सुबत्ता आहे. फक्त आपली दृष्टी तिथपर्यंत आपण घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोज मला किमान 5 ते 10 मिनिटं श्वासांवर ध्यान केंद्रित करावं लागेल. मला शांत बसण्याची सवय लावावी लागेल, नियोजन करावे लागेल. चांगली झोप मला घ्यावी लागेल. किमान 7 ते 8 तास माझी झोप व्हायला पाहिजे. 7 तास माझी झोप व्हायला पाहिजे. वेळेवर मला अभ्यास करायला पाहिजे. ह्या काही सवयी मला लावायला लागतील. रिडिंगचं थोडंसं हॅबिट आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे. ह्या सकारात्मक सवयीमध्ये हे येऊन जातं. त्याच्याबरोबर माझे जे काही छंद आहेत, ते मला जे सकारात्मक छंद आहेत ते मला जोपासता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता काउन्सिलिंग आपण करून घेणं गरजेचं आहे. थोडंसं सिनियर लोकांच्याकडनं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. डिजिटल व्यसनापासून आपल्याला लांब राहता आलं पाहिजे. मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, यांचा मर्यादित वापर करणं गरजेचं आहे. आज याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हा विचार तुमच्यापर्यंत पोचवत आहे. पण व्यसन हा विषय जेव्हा येतो, अतिरेक जेव्हा होतो, मला थांबायचंच कुठं ते कळत नाहीये. त्यामुळं आपण शाळेत असताना विज्ञान शास्की वर्गान, टीव्ही शास्की वर्गान या संदर्भात सुद्धा मी स्वतंत्र असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपलं हे जे काही प्रकाश काउन्सिलर जे चॅनल आहे, या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर विज्ञान शास्की वर्गान याचं एका वाक्यात उत्तर काय, मी त्याचा कसा वापर करतोय त्यावर माझं यश अवलंबून आहे किंवा ते शास्की वर्गात ठरणार आहे. त्यामुळं सोशल मीडिया मधून मला काही त्याचा सकारात्मक उपयोग करून घ्यायचा आहे. माझा वेळ वाया जाणार नाही, या गोष्टींपासून मला सावध राहिलं पाहिजे. पण काही सर्चिंग मला करावं लागेल. त्यासाठी मी किती वेळ देणार याचं नियोजन मला अत्यंत गरजेचं आहे. तरच या आपण डिजिटल व्यसनापासून कंट्रोलमध्ये राहू शकतो. याचं हे आपल्या लाईफचा एक महत्वाचा भाग झालेला आहे. त्याच्यानंतर योग्य क्षेत्रात मला प्रवेश घ्यायचा आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं स्वतःला आपण ओळखायचं. त्याच्यामध्ये माझी क्षमता, माझी आवड, माझं फिजिकल फिटनेस सगळ्यात महत्वाचा विषय आहे की भविष्याचे वेध नेमके काय म्हणतात, संबंध मार्केट कोणत्या पद्धतीने चालू आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला लक्ष ठेवता आलं पाहिजे. त्यानुसार मला करिअर निवडावं लागेल. त्यासाठी मला कुणाची काउन्सिलिंगची
सिनियर शिक्षक वगैरे ह्या लोकांची जर आपल्याला मदत घेता आली तर आपण घेतली पाहिजे. आज आपण नम्रपणे कोणालाही विचारायला गेलो तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल. आवश्यकता आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याची. करिअर गायडन्ससाठी नेमकं मला कुठं जाता येईल हे पहिला मला समजणं गरजेचं आहे. या संदर्भात 10वी नंतर पुढे काय हा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे 2 दिवसापूर्वी, तर तो तुम्ही बघा. विविध विभागांची माहिती, त्याचबरोबर मला करिअर निवडत असताना उदयोन्मुख म्हणजे जे काही नवीन अपॉर्च्युनिटी आहेत ह्या बदलत्या काळानुसार तिकडे माझं लक्ष गेलं पाहिजे. जसं की AI नावाची एक नवीन संकल्पना आहे, त्याच्यावर आपण स्वतंत्र एक विषयावर बोलणारच आहोत भविष्यामध्ये. डाटा सायन्स नेमका काय आहे, डिजिटल मार्केटिंग काय आहे, असे अनेक चांगले ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. माझी आवड नेमकी कुठे आहे त्यानुसार मला ते ठरवायला लागणार आहे. त्याच्यानंतर ना स्टडी प्लॅन मला करावं लागेल, मला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. 11वी 12वीला जर आपण चांगलं नियोजन केलं नाही तर आपले पर्सेंटेज खाली येऊ शकतात. मी सुरुवातीला म्हटलं होतं की पालकांच्या नियंत्रणाच्या बाहेर आपण आता आहोत. आपल्यावर कुणाचं बंधन नाही. आपल्याला असं वाटायला लागतं आता मला सगळं कळायला लागलं आणि शाळा नाही, बंधन नाही. पण यासाठी मला सतत विवेक बुद्धी जागृत ठेवावी लागेल. मला संगत, ज्याला आपण गुड कंपनी म्हणतो, तो योग्य पद्धतीने ठेवायला पाहिजे, तरच मला स्टडी प्लॅन करता येणार आहे. कारण का या दरम्यान 11वी पासून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार, मग कोणत्या कोणत्या क्षेत्रात कोणत्या कोणत्या प्रकारच्या एक्झाम आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, GI आहे, नीट आहे, सेटनेट आहे, NDA सारख्या काय एक्झाम आहेत, UPSC आहे, MPSC आहे, असे अनेक ऑप्शन्स आहेत. याचं मला शोध घेतला पाहिजे. या अभ्यासाबरोबर, कॉलेजच्या अभ्यासाबरोबर इकडेही मला फोकस करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या दरम्यान पालकांचं इन्व्हॉल्वमेंट, पेरेंट्स इन्व्हॉल्वमेंट या मुलांच्या बरोबरची वाढली पाहिजे. मुलांचे विचार पद्धती काय आहे हे मला पहिला पालकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रसंगी एखाद्या काउन्सिलरचा तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. मुलांशी संवाद साधत साधत, त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना गायडन्स आपल्याला करावं लागेल. आता तुम्ही या काळात घेतलेले योग्य निर्णय तुमच्या भविष्याला आकार देणार आहे. आज मार्केट एवढं फास्ट आहे, प्रत्येक व्यक्ती बिझी आहे, प्रत्येक जण स्वतःचं बघतोय. कोणीही आपल्याला चांगलं सांगायला येणार नाही. मला स्वतःहून त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. तर त्यासाठी मी जे सुरुवातीला म्हणलो, मना सज्जना भक्तिपंतेची जावे, तरी श्री हरी पावे जेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. या दृष्टिकोनातून प्रकाश काउन्सिलर चॅनलच्या माध्यमातून केवळ मुलांच्या अभ्यासाच्याच रिलेटेड नव्हे तर लोक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, कारण का गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की केवळ 4 भिंतींच्या आतमध्ये पुस्तकामधलं जे आपण घेतो, वाचतो, शिकतो ते शिक्षण नाहीये. शिक्षणाची खूप व्यापकता आहे. त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढला पाहिजे. सामाजिक बांधिलकी जी आहे, समाजाप्रतीचं त्याचं कर्तव्य, सर्वच भान त्या विद्यार्थ्यामध्ये आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रकाश काउन्सिलर या चॅनलवर मी वेगवेगळे विषय मांडत आहे, इथून पुढे मांडत राहणार आहे. त्यामुळे माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. दररोज तुम्ही ह्या चॅनलवर भेट द्या. 2 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ, 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो. नक्की एक चांगल्या विचारांशी अलाइनमेंट व्हायला सपोर्ट होणार आहे. याबरोबर आपण पुढच्या एका नवीन विषयामध्ये परत भेटणारच आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या सर्व युवा मंडळींनी मला नक्की त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया द्याव्यात. मी तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय. धन्यवाद.